नमस्कार सगळ्यांना. आपण सर्वांचे मी स्वागत करते आपल्या केएस आरीवर्क या युट्यूब चॅनल मध्ये आणि आजच्या अशा खास व्हिडिओ मध्ये. तर आजचा आपण क्लास हा स्टिच वर घेणार आहोत. तर आजच्या क्लास मध्ये आपण फ्लाय स्टिच आणि त्यानंतर एरो स्टिच हे दोन स्टिच पाहणार आहोत. फ्लाय स्टिचला अनेक अजूनही नावे आहेत, जसे की वेट स्टिच आणि त्यानंतर आपण त्याला चोटी स्टिच पण बोलतात. तर आणि त्यानंतर आपण फेदर स्टिच ही बेसिक फेदर स्टिच जर बनवायचं असेल तर सेम याच मेथडने आपल्याला बनवायचं आहे, तर याला फेदर स्टिच ही बोलतात. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला फ्री ऑनलाईन आरी वर्कचा दिवस 31वा आणि या दिवसामध्ये आपण जरी थ्रेड आणि सिल्क थ्रेडने जे स्टिच पाहणार आहोत त्याची तुम्ही अशी भरपूर अशी प्रॅक्टिस करा, कारण यानंतर आपण जे बुटावर पाहत आहोत ना त्यामध्ये आपला फेदर स्टिच हे आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे फ्लाय स्टिच जर जमलं ना व्यवस्थित तर तुम्हाला त्यामध्ये बुटावर्कही व्यवस्थितपणे जमणारच आहे. तर प्रत्येक स्टिचची तुम्ही भरपूर अशी प्रॅक्टिस करा आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलची प्रत्येक अपडेट ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मग सुरू करूया आजच्या क्लासला. इथे मी जरी थ्रेड आणि सिल्क थ्रेड घेत आहे आणि त्यानंतर मी जाड टोकाची सुई घेतलेली आहे. तुमच्याकडे जर टुलिपची असेल तर तुम्ही 14 नंबरची तुम्ही वापरू शकता. तर मी इथे 3 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. तर या 3 लाईन वरती आपल्याला पहिल्यांदा आपण फ्लाय स्टिच कशा पद्धतीने करायचं ते पाहू. तर मधातल्या लाईन वर मी एक धागा काढून लॉक केलेला आहे. त्यानंतर थोडासा स्पेस देऊन मी परत एक चेन टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर लेफ्टला मी परत थोडं क्रॉस एक चेन टाकून घेते. फक्त मी धागा वरती काढून परत रिटर्न पूर्णपणे खेचून घेत आहे. परत मधातल्या लाईन वर लॉक करून राईटला परत धागा काढून मी परत रिटर्न घेते. परत थोडासा स्पेस देऊन परत लेफ्ट राईट आपल्याला फक्त धागा कापडाच्या वरती काढून पूर्णपणे बॅक ओढून घ्यायचा आहे. हे पहा, धागा काढल्याच्या नंतर परत तो ओढून घ्यायचा आहे बॅक मध्ये आणि परत मधातल्या लाईन वरती आपल्याला तो लॉक करून घ्यायचा आहे आणि थोडा स्पेस देऊन आपल्याला परत चेन टाकायची आहे आणि लेफ्टला परत आपल्याला एक चेन टाकून पूर्ण धागा हा ओढून घ्यायचा आहे. सेम या पद्धतीने आपल्याला फ्लाय स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा, मी सुई मधून धागा काढल्याच्या नंतर पूर्णपणे माझ्या साइडनेच ओढत आहे आणि परत तिथे मधातल्या लाईन वरती मी लॉक करत आहे. लेफ्टचा पण मधातल्याच लाईन वरती मी लॉक करत आहे आणि राईटचा धागा जरी ओढल्याच्या नंतर आपण जो लेफ्टचा जिथे लॉक केलेला आहे सेम त्याच पॉइंटला परत राईटचा जो धागा ओढलेला आहे ना परत तो तिथेच लॉक करायचा आहे आणि परत थोडासा अंतर ठेवून परत एक चेन टाकून आपल्याला लेफ्ट राईट असे हे टाके देत जायचे आहेत. आणि शेवटी स्टिच कंप्लीट झाल्याच्या नंतर नॉट ही नक्कीच मारायचे आहे. हे बघा, या पद्धतीने आपले फ्लाय स्टिच झालेले आहे. यानंतर आता सिल्क थ्रेडने आपण कशा पद्धतीने फ्लाय स्टिच तयार करून घेऊ हे पाहणार आहे. तर मी इथे मधातल्या 2 लाईन मधून अजून एक लाईन ड्रॉ करून घेते. आपल्याला इथे 3 लाईन महत्वाच्या आहेत. तर मी आता सिल्क थ्रेड हा मधातल्या लाईन मधून काढून तो लॉक करून घेते आणि थोडस अंतर घेऊन परत एक चेन टाकून घेते आणि त्यानंतर परत आता लेफ्टला धागा काढून घेऊन परत तो पूर्णपणे आपल्याला बॅक मध्ये ओढून घ्यायचा आहे. परत एकदा दाखवते. हे बघा, लेफ्टला घेतल्याच्या नंतर पूर्ण ओढून घ्यायचं आहे आपल्या स्वतःकडेच
ज्या दिशेने आपण बसलो ना त्या दिशेनेच आपल्याला पूर्णपणे धागा हा ओढायचा आहे. सेम अगोदर ज्या पद्धतीने जरी थ्रेडने स्टिच दाखवलं होतं ना, सेम तीच मेथड आहे, फक्त इथे धागा चेंज झालेला आहे. मी इथे थोडस तुम्हाला स्लो मध्ये दाखवत आहे. जरी थ्रेडने थोडस मी स्पीड मध्ये केलं होतं. आणि आता आपण सिल्क थ्रेड आणि सिल्क थ्रेडची जेवढी तुमची प्रॅक्टिस होईल ना तेवढा धागा तो तुटणार नाहीये. त्यामुळे सिल्क थ्रेडची प्रॅक्टिस ही नक्कीच करा. आणि जरी थ्रेडने एवढं जसं आपल्याला स्पीड मध्ये करू शकतो, परंतु तो धागा सॉफ्ट नसल्यामुळे व्यवस्थित स्टिच पण दिसत नाहीत आणि वर्क पण दिसत नाही. जसे की आपण सिल्क थ्रेडने जसं स्टिच करू किंवा डिझाईन करू ते एकदम सुंदर अशा दिसते. त्यामुळे सिल्क थ्रेडचा वापर हा जास्तीत जास्त आपल्याला करून घ्यायचा आहे. हे बघा, थोडंसं अंतर देऊन परत मी एक धागा घेतला आणि त्यानंतर परत आता लेफ्टला धागा वरती घेऊन ओढून घेतला. त्यानंतर राईटला परत धागा वरती घेतलेला आहे आणि स्वतःकडे पूर्णपणे धागा हा रिटर्न घेतलेला आहे आणि लॉक केलेला आहे. सेम या पद्धतीने आपल्याला फ्लाय स्टिच करून घ्यायचं आहे. हे पहा, आता कंटिन्यू आपण पूर्णपणे जेवढ्या लाईन ड्रॉ केलेल्या आहेत शेवटपर्यंत आपण ही आता हीच प्रोसेस आपण कंप्लीट करून घेऊया. ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी मी झूम करून घेतलेलं आहे थोडंसं, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेलही की कशा पद्धतीने मी धागा ओढत आहे. सेम त्याच पद्धतीने तुम्हालाही स्टिच करायचं आहे. बघा, आपलं पूर्णपणे आता फ्लाय स्टिच हे कम्प्लीट झालेलंच आहे. आणि शेवटी आता आपण नॉट मारून घेऊया. हे बघा, फ्लाय स्टिच जरी थ्रेडनी आणि सिल्क थ्रेडनी दोन्ही थ्रेडनी येथे मी पूर्णपणे करून घेतलेला आहे. यानंतर आता आपण पाहूया एरो स्टिच. तर त्यामध्ये आपल्याला इथे लागणार आहे 2 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत आणि 2 लाईनच्या मधातून मी एक धागावरती काढून लॉक करून घेतलेला आहे. त्यानंतर परत थोडासा क्रॉस आपल्याला धागा म्हणजे एक चेन टाकून घ्यायची आहे आणि ती चेन तिथेच लॉक करून घ्यायची आहे. त्यानंतर परत आपल्याला अशा पद्धतीने आडव्या साइडने पण एक चेन टाकायची आहे. लॉंग चेन टाकून ती परत तिथेच लॉक करून घ्यायची आहे. हे बघा, लॉक करून घेऊया आणि परत सुरुवातीच्या ज्या पॉइंट पासून धागा घेतला होता ना परत त्याच पॉइंटला आपण परत आता जॉईन होणार आहोत. परत लॉंग चेन घेऊया आणि ती लॉक करून घेऊ. म्हणजे आपल्याला इथे तिरकोण या आकारामध्ये आपल्याला हे पूर्णपणे करायचं आहे. आणि शेवटी काय करायचं आहे, जे समोर जे 2 धागे आहेत ना तो एक धागा आपल्याला पाठीमागे सोडायचा आहे आणि एक धागा समोर. तर दोन्ही धाग्याच्या मधातून आपल्याला जरी थ्रेड हा काढून घ्यायचा आहे आणि तो तिथे लॉक करायचा आहे. परत सेमच प्रोसेस परत आपल्याला तिरकस मध्ये आपल्याला धागा हा वरती काढून घ्यायचा आहे आणि तिथेच लॉक करायचा आहे. परत आडव्या पोझिशन मध्ये पण आपल्याला एक लॉंग स्टिच द्यायचा आहे आणि ते स्टिच तिथे लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा, लॉक करून घेते आणि परत आता सुरुवातीच्या स्टार्टिंगच्या पॉइंट मध्ये आपल्याला सेम त्याच पोझिशन मध्ये जसं की पहिल्यांदा आपण केलं होतं ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. आणि जे 2 धागे आहेत ना तर एक धाग्याला थोडस आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि ते तिथे स्टिच मारून आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे.
परत क्रॉस एक लॉंग स्टिच टाकून घेते मी. हे बघा, क्रॉस लॉंग स्टिच टाकल्याच्या नंतर परत लॉक करते मी तिथे. लॉक केल्याच्या नंतर परत एक आडव्या पोझिशन मध्ये एक लॉंग चेन स्टिच टाकून ती लॉक करून घेते आणि परत सुरुवातीच्या ज्या पॉइंट पासून आपण स्टार्ट केलं होतं ना, त्याच पॉइंटला आपण जॉईन होऊन लॉक करायचा आहे. आणि समोरची जी आडवी लाईन आहे ना, तिथे दोन धागे होते, तर एक धागा आपल्याला थोडासा आपल्या साइडने ओढायचा आहे आणि तो लॉक करायचा आहे तिथेच. म्हणजेच आपल्याला त्रिकोण कसा असतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. फक्त मधातून आपल्याला धागा हा ओढल्याच्या नंतर दोन ज्या लाईन आहेत ना, तो थोडासा धागा हा ओढून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला लॉक करायचा आहे. वरती काढल्याच्या नंतर परत अलीकडच्या साइडने पहिल्यांदा धाग्याच्या पलीकडच्या साइडने आपल्याला टाका घ्यायचा आहे आणि लॉक करताना धाग्याच्या अलीकडून आपल्याला लॉक करायचं आहे. एवढं हे नक्की लक्षात ठेवा. सेम या पद्धतीने आता आपण करून घेऊया. आता आपण सिल्क थ्रेडने ही एरो स्टिच करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपला एरो स्टिच दिसतं. तर सुरुवातीला मी दोन लाईन मधून सिल्क थ्रेड हा वरती काढून मी ते लॉक करून घेते. लॉक करून झाल्याच्या नंतर एक लॉंग चेन स्टिच आपल्याला क्रॉस पहिल्या लाईनवर घ्यायची आहे आणि ती तिथेच लॉक करून घ्यायची आहे. लॉक झाल्याच्या नंतर परत आडव्या साइडने एक लॉंग चेन स्टिच घ्यायची आणि ती परत एक टाका दिल्याच्या नंतर ती पण तिथे लॉक करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर स्टार्टिंगच्या ज्या पॉइंट आहे ना, त्यालाच परत आपल्याला जॉईन व्हायचं आहे आणि एक टाका घेऊन परत तिथे लॉक करायचा आहे. आणि परत एक समोर स्ट्रेट आपल्याला चेन घ्यायची आहे, परंतु दोन्ही धाग्याच्या मधातून एक धागा थोडासा ओढून आपल्याला तिथे टाका देऊन ते लॉक करायचं आहे. सेम या पद्धतीने आपल्याला एरो स्टिच पूर्णपणे तयार करून घ्यायचं आहे. व्हिडिओ मध्ये ज्या पद्धतीने दिसत आहे ना, तुम्ही त्याच पद्धतीने करा. पूर्णपणे स्टिच हे तुमचं व्यवस्थित येईल. परंतु व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक डाऊट हे तुमचे क्लिअर होतील आणि लक्षपूर्वक पाहिला तर तुम्हालाही समजेल की कशा पद्धतीने आपल्याला स्टिच हे करायचं आहे. तर त्यामुळे व्हिडिओ हा काळजीपूर्वक पहा. प्रत्येक वेळेस मी एक टाका घेतल्याच्या नंतर लॉक करून घेते, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. जर लॉक केलं नाही तर जर आपण परत बॅक जायचं पाहिलं ना, तर पूर्णपणे तो धागाही आपल्या सोबतच रिटर्न येतो. त्यामुळे लॉक केल्याच्या नंतर तो धागा हा तिथेच फिक्स होऊन जातो आणि परत आपल्याला समोर जो चेन टाकायची आहे ना, ती आपण व्यवस्थितपणे टाकू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला एक टाका देऊन लॉक हे नक्कीच करायचं आहे. हे बघा, मी इथे पण एक टाका दिला आणि त्यानंतर आता लॉक करून घेते. परत आपल्याला क्रॉस जाऊन एक टाका देऊन लॉक करायचा आहे. परत आडव्या
साइज मध्ये आपल्याला एक आडवा चेन टाकून परत लॉक करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला जिथून आपण धागा सुरुवातीला घेतला होता परत त्याच पॉइंटला आपल्याला कंटिन्यूपणे जॉईन होत जायचं आहे आणि दोन्ही धाग्याच्या मधातून सुई ही वरती काढून परत लॉक करायची आहे. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. जो आपला पतंग वगैरे असतो ना सेम त्या पद्धतीने आपल्याला इथे दिसणार आहे आपलं स्टिच. पूर्णपणे आता आपण कव्हर करून घेऊया एरो स्टिच. तर आपलं हे एरो स्टिच सिल्क थ्रेडनी जे करत आहोत तेही आता कंप्लीट झालेलंच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्टिच हे पूर्णपणे कव्हर करून घ्यायचं आहे आणि शेवटी झाल्याच्या नंतर गाठी नक्कीच मारायची आहे जेणेकरून आपलं जेही काही स्टिच आहे ते पूर्णपणे परत उकलणार नाही. त्यामुळे शेवटी नॉट मारायचे आहे. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ज्यांना आरी वर्क क्लास जॉईन करायचा आहे अशापर्यंत व्हिडिओ हा नक्कीच शेअर करा. हे बघा आपलं इथे स्टिच कंप्लीट झालेले आहे. फ्लाय स्टिच आणि एरो स्टिच हे पहा अशा पद्धतीने आपले स्टिच हे दिसणार आहे. आणि जे कोणी नवीन सबस्क्राईब असतील तर त्यांनी प्लीज पूर्णपणे व्हिडिओ पहा. आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आहेत. तर पूर्णपणे व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचे डाऊट हे सगळे क्लिअर होतील.